उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे एकरूख तरटगावच्या सरपंच यांच्या मनमानी गैरकारभार तसेच पदाचा दुरुपयोग या प्रकरणी गटविकास अधिकारी यांना 13 जून रोजी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती। त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या ऐवजी केवळ कागदी घोडे नाचवले। त्याच्या निषेधार्थ गुरुवार 3 जुलै रोजी एकरूख ग्रामपंचायतीला टाळी ठोकण्याचा इशारा दिला होता। मात्र सदर इशाऱ्याला गटविकास अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले। परिणामी शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल आणि ग्रामस्थांनी टाळे ठोकले। गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण या शासन योजनेनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील विशेषतः एकरूख तरटगाव येथील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात गाळ टाकून घेतला होता। शासनाकडून त्याचे अनुदान आल्यावर एकरूख तरटगावचे सरपंच यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना आलेल्या निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी करून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अपेक्षित होते। मात्र त्यांनी आर्थिक लालसेपोटी त्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याऐवजी पैशांची मागणी सुरू केली। सरपंच पैसे मिळाल्याशिवाय स्वाक्षरी करत नसल्याचा अडेलतट्टूपणाच्या भूमिकेवर कायम असल्याची गंभीर बाब पुढे आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। त्यात सरपंच यांना त्या धनादेशावर स्वाक्षऱ्या करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली। त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच यांना स्वाक्षरीचे निर्देश देण्याबरोबर ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39(1) प्रमाणे कारवाईचा इशारा दिला। हा केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्याचा प्रकार असून कठोर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे निवेदनकर्त्यांची आग्रही मागणी होती। पुढील 10 दिवसात कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह पंचायत समितीला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तालुका पोलीस ठाणे येथील कर्मचारी, दोन्ही गावचे पोलीस पाटील यांनी चोख भूमिका बजावली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य नासिर जहागीरदार, कय्यूम जमादार, सिकंदर जमादार, प्रभाकर कोरे, रमेश पाटील, रऊफ जमादार, अशफाक पटेल, पिंटू कोलते, ईश्वर होळकर, इनूस जहागीरदार, हबीब पटेल, मुलानी, यासिन पटेल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।